नमस्कार. आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांचा प्रभाव न जाणणाऱ्या आसुरी स्वरूपाच्या प्रकृतीच्या मनुष्यांची निंदा करून आता सगुण भक्तीचे तत्व समजावून देण्यासाठी भगवंताचा प्रभाव जाणणाऱ्या दैवी प्रकृतीचे आश्रित आणि उच्च श्रेणीचे अशा अनन्य भक्तांची लक्षणे भगवंत सांगत आहेत. श्लोक 13. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. श्लोकाचा अर्थ: हे कुंतीपुत्रा, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये ज्या खालच्या श्रेणीच्या मूढ आणि आसुर मनुष्यांचे वर्णन केले आहे, त्यांच्याहून पूर्णपणे वेगळ्या अशा उच्च श्रेणीच्या पुरुषांचे या श्लोकात वर्णन आहे. हेच दाखविण्यासाठी तूचा प्रयोग केला आहे. देव अर्थात भगवंत याच्याशी संबंध ठेवणारे आणि त्याची प्राप्ती करून घेणारे जे सात्विक गुण आणि आचरण आहे, 16व्या अध्यायातील पहिल्या श्लोकापासून 3ऱ्या श्लोकापर्यंत ज्यांचे अभय इत्यादी 26 गुण म्हणून वर्णन केलेले आहे, त्या सर्वांचे वाचक येथे दैवीम या विशेषणासह प्रकृतीम हे पद आहे. ती चांगल्या प्रकारे धारण करणे म्हणजेच दैवी प्रकृतीचे आश्रित होणे होय. ज्यांचा आत्मा महान असेल त्यांना महात्मा असे म्हणतात. जो आपले महान लक्ष्य असलेल्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारे भगवंतांकडे संलग्न असतो, तोच महान आत्मा होय. म्हणून येथे महात्मान या पदाचा प्रयोग जे भगवत प्रेमामध्ये सदा बुडालेले असतात आणि भगवत प्राप्तीसाठी सर्वस्वी योग्य असतात, अशा निष्काम अनन्य प्रेमी भगवत भक्तांच्यासाठी केलेला आहे. माम हे पद येथे भगवंतांच्या सगुण पुरुषोत्तम रूपाचे वाचक आहे. त्या सगुण परमेश्वरापासूनच शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, भोग सामग्री आणि संपूर्ण लोकांसह सर्व चराचर प्राण्यांची उत्पत्ती, पालन आणि संहार हे होतात. हे तत्व पूर्णपणे जाणून घेणे म्हणजे भगवंताला सर्व भूतांचा आदी असे समजणे होय. आणि तो भगवंत अजन्मा तसेच अविनाशी आहे. फक्त लोकांच्या वर अनुग्रह करण्यासाठी लीलेने मनुष्य इत्यादी रूपात प्रकट होतो आणि अंतर्धान पावतो. त्यालाच अक्षर, अविनाशी, परब्रह्म परमात्मा असे म्हणतात. आणि सर्व भूतांचा नाश झाल्यावरही भगवंतांचा नाश होत नाही. ही गोष्ट यथार्थपणे समजणे म्हणजे भगवंताला अविनाशी समजणे होय. ज्यांचे मन भगवंताशिवाय अन्य कोणत्याही वस्तूंमध्ये रमत नाही आणि भगवंताचा वियोग ज्यांना क्षणमात्रही असह्य प्रतीत होतो, अशा भगवंतांच्या अनन्य प्रेमी भक्तांचे वाचक येथे अनन्य मनसह हे पद आहे. असे भक्त हे पुढील श्लोकात आणि 10व्या अध्यायातील 9व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे भगवंताला निरंतर भजत असतात. अशा प्रकारे आज आपण 13व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.